गुजरातमध्ये 15 वर्षाखालील मुलांमध्ये चांदीपुरा नावाच्या व्हायरसचा आउटब्रेक हा मृत्यूचं कारण बनत चाललेला आहे। तर काय आहे हा चांदीपुरा व्हायरस? सॅनफ्लाय नावाच्या छोट्याशा माशीपासून पसरणारा हा चांदीपुरा व्हायरस सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये 1965 मध्ये चांदीपुरा नावाच्या गावामध्ये सापडला। त्यामुळे याला चांदीपुरा असं नाव देण्यात आलं। सुरुवातीला मुलाला ताप, उलट्या, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणं दिसू शकतात, पण काही मुलांमध्ये हा आजार खूप वेगाने वाढतो। जर मुलाला फिट्स येणे, खूप गुंगी येणे, शुद्ध कमी होणे किंवा प्रतिसाद कमी देणे अशी काही सिम्पटम्स दिसले तर हे डेंजरस साइन्स असू शकतात। अशा वेळी घरगुती उपायात वेळ वाया घालवण्याऐवजी ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलला नेऊन दाखवा। या आजारासाठी स्पेसिफिक कोणतेही औषध किंवा वॅक्सिन आलेलं नाही, त्यामुळे यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं। प्रिव्हेंशन म्हणून मुलांना या सॅनफ्लायच्या बाईट पासून वाचवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी मुलांना पूर्ण बाहेरचे कपडे घाला, घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घ्या, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा। घाबरू नका, परंतु लक्षात ठेवा, तापासोबत मुलामध्ये जर शुद्धीत किंवा वागण्यात बदल झाला तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा। हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा अँड टेक केअर ऑफ युअर चाइल्ड।